नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष प्रस्तुत शिवकाळ या सदरातील शिवकालीन वतनदारीचे दुष्टचक्र या 5व्या मालिकेतील आजचा आपला शेवटचा आणि 10वा भाग आहे. या मालिकेमध्ये शिवकालीन वतनदार पद्धती कशी होती, आज्ञापत्रामध्ये रामचंद्रपंत अमात्यांनी शिवछत्रपतींचं काय धोरण सांगितलं, वतनदारी हा कसा मध्ययुगीन कालखंडामध्ये महाराष्ट्राला लागलेला एक असाध्य रोग होता, या वतनदारांनी कशा प्रकारे अराजक माजवलेलं होतं फंद फितुरी करून, त्याच्यानंतर कशा प्रकारे शिवछत्रपतींना या वतनदारांशी संघर्ष करावा लागला, वतनदार हे कसे औरंगजेब, शिवछत्रपती आणि नंतर राजाराम महाराजांपर्यंत सर्वांनाच अवघड जागेचे दुखणं होऊन बसलेले होते. त्याचबरोबर जो संघर्ष शिवछत्रपतींनी केला त्याच्यामध्ये कोणतं धोरण त्यांना अवलंबावं लागलं वतनदारीच्या विरोधामध्ये, शिवछत्रपतींनी कशा प्रकारे वतनदारांना कैचीत पकडण्याचा प्रयत्न केला होता जेणेकरून त्यांना स्वराज्य कार्याला जुंपून घेता येईल. मग हे जे धोरण शिवछत्रपतींनी स्वीकारलेलं होतं, हा जो संघर्ष शिवछत्रपतींनी वतनदारांच्या प्रती केला, त्याचं फळ काय मिळालं शेवटी? ते शिवछत्रपतींचं धोरण यशस्वी झालं का? वतनदारीचा अंत झाला का? वतनदारी शिवछत्रपतींना नष्ट करायची होती का? त्याचा महाराष्ट्र राज्याला आणि महाराष्ट्रातील जनतेला, रयतेला काय फायदा झाला, ते आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. थोडक्यामध्ये आपली ही जी 10 भागांची मालिका आहे त्या मालिकेचा सारांश आपण आजच्या शेवटच्या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की यापूर्वीचे 9 भाग जर आपण पाहिले नसतील तर कृपया आपण सर्वांनी ते 9 भाग पाहावेत, म्हणजे हा सारांश समजायला आपल्याला मदत होईल. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनेल. सर्वात पहिला प्रश्न, शिवछत्रपतींना वतनदारी नष्ट करायची होती का? त्याचं उत्तर निश्चितपणे हो असं आहे. शिवछत्रपतींना वतनदारी नष्ट करायची होती. वतन पद्धतीचे सर्व दोष शिवछत्रपतींच्या ध्यानी आलेले होते, कारण कोणताही शासक ज्याला रयतेची काळजी आहे त्याला वतन पद्धतीतले दोष दिसत नाहीत असं होत नाही, किंवा तो त्याच्याकडे डोळेझाक करतो असं होत नाही. अकबर बादशाह जो होता भारतामध्ये होऊन गेलेला, त्याने सर्वात आधी वतनदारी जहागीरदारी नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे अकबराला आपण ग्रेट म्हणतो. त्यातलं ग्रेटनेसचं कारण हे पण आहे की त्याला ही वतनदारी पद्धत नष्ट करण्यामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये यश मिळवलं, जीवनामध्ये यश मिळवलं. तीच गोष्ट त्याच्यानंतर मलिक अंबरने करायचा प्रयत्न केला थोड्याफार प्रमाणामध्ये महाराष्ट्रात, परंतु मलिक अंबरला त्यात यश आलं नाही. शिवछत्रपतींनी मोठ्या प्रमाणामध्ये तो प्रयत्न परत एकदा त्यांच्या अल्पायुष्यामध्ये करून पाहिला. अकबर हा दीर्घायुषी होता, मलिक अंबर हा शिवछत्रपतींपेक्षा आर्थिकदृष्ट्या म्हणू शकतो आपण बऱ्यापैकी शक्तिशाली होता. त्याच्यामागे पाठबळ होतं एका राजसत्तेचं. शिवछत्रपतींना सर्व गोष्टी शून्यातून करायच्या होत्या, त्यामुळे शिवछत्रपतींच्या समोर आव्हानं मोठी होती. शिवछत्रपतींचं जीवन उन्हापूर्व 50 वर्षाचं होतं. त्याच्यामुळं शिवछत्रपतींना मोठ्या आव्हानांचा सामना करायचा होता वतनदारी नष्ट करण्यासाठी. तरी पण थोडेफार जर अपवाद वगळले, आपण मागच्या भागात पाहिलेले, म्हणजे थोडीफार वतनं शिवछत्रपतींनी दिली नव्यानं. आपल्याला जे सांगितलं जातं की शिवछत्रपतींना वतनदारी नष्ट करायची होती, शिवछत्रपतींनी वतनदारीच्या विरोधात लढा दिला, शिवछत्रपतींनी मध्ययुगीन कालखंडामध्ये वतनदारी नष्ट करून रयतेचं राज्य आणलं. शिवछत्रपतींचं राज्य रयतेचं राज्य होतं निखालसपणे, यात काही वादच नाही आहे. परंतु रयतेचं राज्य आणण्यासाठी वतनदारी नष्ट करणं हे त्या काळामध्ये शक्य नव्हतं, कारण वतनदारी नष्ट केली असती तर मोठाच अनर्थ त्या काळात आला असता, माजला असता. त्यामुळे शिवछत्रपतींना इच्छा असून पण वतनदारी नष्ट करता येणं शक्य नव्हतं. त्यामुळे शिवछत्रपतींचा प्रयत्न हा होता की होता होईल तो जुनी वतनं नष्ट करू नये. जर ते वतनदार रयतेच्या प्रती काम करत असतील, वतन ते देशसेवा म्हणून वतन उपभोगत असतील, किंवा वतन हे पूर्वजांनी दिलेल्या पराक्रमाचं बक्षीस नाही आहे, तर वतन हे देशसेवा करण्यासाठी किंवा राजकार्य करण्यासाठी मिळणारा पगार आहे, या भावनेने जर वतनदार कार्य करत असतील तर त्यांची वतनं असतील ती शक्यतो त्यांना हात लावू नये, ती वतनं मोडू नयेत, असं शिवछत्रपतींचं धोरण होतं. कारण वतनदारी पद्धत मोडून काढली असती, वतनदार नष्ट केले असते, जी भूमी उजाड झाली असती, जी गावं उजाड झाली असती, ती वसवली कोणी असती. त्याच्यामुळे अर्थव्यवस्था ढासळली असती, राज्यव्यवस्था पण ढासळली असती, मोठाच अनर्थ माजला असता. त्यामुळे मध्ययुगीन कालखंडामध्ये वतनदारी नष्ट करता येणं एवढं सोपं काम नव्हतं. म्हणून शिवछत्रपतींनी पहिली इच्छा शिवछत्रपतींची नष्ट करणंच होतं. पण जर काळ, वेळ, परिस्थितीनुसार व्यावहारिक विचार केला तर ते योग्य ठरलं नसतं. म्हणून शिवछत्रपतींचं धोरण हे होतं की होता होईल तो जुने वतनदार रयतेची सेवा करत असतील तर त्यांची वतनं नष्ट करू नयेत. जे कोणी माजले असतील, बेदिली करत असतील, भ्रष्ट असतील, फितूर असतील, त्यांची बेशक वतनं जप्त करावीत संधी मिळेल तेव्हा. अगदी आपण पाहिलं की शिवछत्रपतींचे निष्ठावान सेवक होते. अगदी तानाजी मालुसरे असतील, नेताजी पालकर असतील, प्रतापराव गुजर असतील, मोरोपंत पिंगळे, आनाजी दत्तो पण आले त्याच्यामध्ये, नंतर जरी त्यांनी काही दुष्कृत्य केली असतील तरी.
पण या सगळ्या लोकांना पण शिवछत्रपतींनी, हे नव्याने सामील झालेले लोक होते स्वराज्यामध्ये आणि यांनी आधीच्या प्रस्थापित वतनदारांपेक्षा पण मोठी कामगिरी बजावली होती. पण या लोकांना पण शिवछत्रपतींनी, निष्ठावंत लोकांना वतनं नव्याने दिली नाहीत कधी. जुन्यांची होती ती चालू ठेवली, काम करत होते, पण नव्याने कुणाला वतनं दिली नाहीत. त्याच्यावरून पण आपल्याला हेच दिसतं की शिवछत्रपतींना वतनदारी नष्ट करायचीच होती, किंबहुना नव्याने वतनदारी आणायची नव्हती. जुनी आहे तेवढी चालू द्यावी, होता होईल तो मोडेल ती बघावी, पण नवी वतनं कुणाला देऊ नये, ही शिवछत्रपतींचं धोरण होतं. मग आता लोकांच्या मनामध्ये खूप शंका असतात की एकतर पूर्णपणे गैरसमज असतात की छत्रपतींनी वतनदारी नष्ट केली, वतनदारी विरुद्ध लढा दिला, वतनदारांना मुळापासून उकरून टाकलं, शिवछत्रपती वतनदारांचा द्वेष करत होते वगैरे वगैरे. किंवा मग आपण म्हणतो की अनेक प्रश्न असतात मनामध्ये, गैरसमज असतात की जुनी वतनदारी पद्धती शिवछत्रपतींनी नष्ट का केली नाही. हा प्रश्न सारखा प्रत्येकाच्या मनामध्ये उद्भवत असतो आणि त्याचं उत्तर देता येत नाही आपल्याला. म्हणजे आता आपण 10 भाग बनवले, त्या 10 भागामध्ये आपल्याला समजून आलं की मगाशी मी सांगितलं ते जुनी वतनं मोडू नयेत, पण नव्यानं शक्यतो वतन देऊच नाही, शिवछत्रपतींचं धोरण होतं. तर जुनी वतनं का मोडू नयेत, अशी काय शिवछत्रपतींची मजबुरी होती की ज्याच्यामुळे शिवछत्रपतींना जुनी वतनं मोडता येत नव्हती. तर त्याची कारणं आपल्याला सांगता आली पाहिजे, 1, 2, 3. ती आपल्याला सांगता येत नाही, त्याच्यामुळे सर्व समस्या निर्माण होते. का जुनी वतनं मोडू नयेत, शिवछत्रपतींची मजबुरी का होती, ते आपण मागच्या एका भागामध्ये विस्ताराने पाहिलंच आहे. पण काही कारणं आपण सारांश रूपाने बघूयात की शिवछत्रपतींनी जुनी वतनं का चालू ठेवली. त्याचं पहिलं कारण एक होतं की पहिलं कारण म्हणजे एखाद्या राजाच्या विरोधात आपण बंड करतो, कोणीतरी बंड करतं आणि नवीन राज्यव्यवस्था प्रस्थापित करतं किंवा नवीन राजवट येते. म्हणजे एखादी राज्यव्यवस्था बदलणं किंवा राजकीय क्रांती करणं हे सोपं काम आहे. जनता राजाच्या विरोधात बंड करते किंवा कोणतरी दुसरा राजा येतो, एखाद्या राजाला मारतो आणि नवीन राजवट येते, या गोष्टी क्षणात होऊन जातात. पण आर्थिक क्रांती करणं हे शक्य नव्हतं. हे तेवढं शक्य नसतं किंवा सहजासहजी शक्य होत नाही की एखाद्या राज्याची अर्थव्यवस्था जर ढासळली असेल तर ते रुळावर आणणं ही शक्य होत नाही. त्यातही जर तुमचा हेतू सर्वसामान्यांचं भलं करायचं असेल. अर्थव्यवस्था म्हटलं की नेहमी ती कुणाशी निगडीत असते. काही श्रीमंत लोक, काही राजकारणी, काही अधिकार पदावरचे व्यक्ती यांचे हितसंबंध म्हणजे अर्थव्यवस्था, असा एक आपला समज असतो. पण एखाद्या राजाने जर असं ठरवलं की अर्थव्यवस्था म्हणजे बहुजनांची अर्थव्यवस्था, जिथे बहुजन सुखी समृद्ध होतील ती अर्थव्यवस्था, अशी जर अर्थव्यवस्थेची व्याख्या एखाद्या राजाने केली तर ती अर्थव्यवस्था निर्माण करणं सोपं काम नसतं. एवढी प्रचंड आर्थिक क्रांती एका क्षणामध्ये किंवा अगदी म्हणू आपण 50-100 वर्षामध्ये करता येणं पण शक्य नसतं एका माणसाला त्याच्या जीवनामध्ये. आणि त्या काळी मध्ययुगीन कालखंडामध्ये जिथे सतत परचक्र येत असत, लढाया धामधुमीचा काळ होता, रोगराई पसरत असे, माणसं सतत मरत असत, त्या काळामध्ये तर बिलकुल शक्य नव्हतं. त्यामुळं अशा धामधुमीच्या काळामध्ये गाव आणि देश सांभाळण्याची जी कामगिरी देशक सत्ता आणि गोतसभा करत असे किंवा देशक सभा किंवा गोतसभा करत असे, ती राजसत्तेकडून करून घेण्या इतकं माणूसबळ त्या काळी उभं करणं हे कोणत्याही राजसत्तेला शक्य नव्हतं. म्हणजे मुघल साम्राज्य एवढं प्रचंड होतं, पैशाने श्रीमंत होतं, समृद्ध होतं, लष्करी व्यवस्थेने समृद्ध होतं, संपूर्ण देशात पसरलेलं होतं. पण संपूर्ण देशात पसरलेल्या मुघल साम्राज्याला पण एखाद्या गाव किंवा देश सांभाळण्यासाठी जी मनुष्यबळ उभं करावं लागत होतं ते सरकारी मनुष्यबळ उभं करता येणं त्या काळी शक्य नव्हतं. त्यातूनच मनसबदारी पद्धत उदयाला आली होती आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्या लोकांना दिल्या गेल्या होत्या. कारण राजसत्ता ती जबाबदारी स्वतःकडे घेऊ शकत नव्हती, तेवढं मनुष्यबळ उभं करू शकत नव्हती. त्या काळामध्ये परिस्थिती एवढी बिकट होती की ही जी कामगिरी होती गावं वसवणं, ते आता मुघल सत्तेचं एक वेळ ठीक आहे, मी म्हणतो की गंगा यमुनेचा सुपीक प्रदेश होता त्यांच्याकडे किंवा समतल प्रदेश होता, राजस्थान जरी असला तरी पण त्यांच्या साम्राज्यामध्ये तिथे ते त्यांना करता येणं शक्य होतं. महाराष्ट्राचा भूभाग आधीच दुर्गम आहे, गावं ही डोंगरदऱ्यांमध्ये मोठमोठ्या कडेकापऱ्यांमध्ये वसलेली असत. अशा ग्रामीण भागांमध्ये स्थायिक झालेल्या लोकांकडून किंवा जनतेकडून ही कामगिरी जर करून घ्यायची असेल, कामगिरी म्हणजे गावं वसवायची असतील, वसाहती करायच्या असतील, जमिनी लागवडीखाली आणायच्या असतील, महसूल वाढवायचा असेल, जनतेचं उत्पन्न वाढवायचं असेल, हे करणार कोण? राजा राजधानीच्या ठिकाणी बसून किती ठिकाणी गावागावामध्ये पोहोचणार आहे? मागे मी उदाहरण दिलं होतं की एखादा पंतप्रधान झाला तर तो दिल्लीत बसून महाराष्ट्रामध्ये कुठेतरी पूर आला आणि एखादा पूल पडला तर तो पूल उभारायला प्रधानमंत्री त्याचं काम सोडून येऊ शकत नाही, पंतप्रधान त्याचं काम सोडून येऊ शकत नाही. खाली कोणतरी करून घेणारी ती व्यवस्था पाहिजे ना. मग ती व्यवस्था किंवा ते काम देशक सभा किंवा गोतसभा मध्ययुगीन कालखंडामध्ये करत होती. त्याच्यामुळं ही कामगिरी या देशक सभेकडून, देशक सत्तेकडून, पर्यायाने वतनदारांकडूनच करून घेण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी हे जे वतनदार त्या काळी होते त्यांच्याकडून जर काही काम करून घ्यायचं असेल तर त्यांना वतन देण्याशिवाय पर्याय नव्हता.
कारण त्या कालखंडामध्ये परिस्थिती अशी होती की हे लोक त्यांना वतन दिल्याखेरीज कुठलंही काम करायला तयारच होत नसत. जर मला वतन मिळत नाही, ते पण वंशपरंपरेने मिळत नाही, तर मी कुठलंही काम करणार नाही. मिळालं तर मग मात्र तुम्ही मला एखादा मेरू पर्वत उचलायला सांगितलं, तो पर्वत पण उचलेन मी तुमच्यासाठी. तुम्ही मला वंशपरंपरेनं वतन देत असाल तर, तुम्ही मला वंशपरंपरेनं वतन देत असाल तर मी तुमच्यासाठी कुठेही जाऊन कोणाचा खून पाडेन, कुठेही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन तुमच्यासाठी प्राणाची बाजी लावून लढेन, पण वतन देत असाल तर. मग हे दुसरं कारण आहे. मग पहिलं कारण काय आहे की एवढी मोठी आर्थिक क्रांती, जनतेच्या भल्यासाठी नवीन अर्थव्यवस्था निर्माण करणं, हे या वतनदारांच्या मदतीशिवाय शक्य नव्हतं मध्ययुगीन कालखंडात कोणालाही. कारण हे वतनदारच होते. हे वतनदारच एक प्रकारे प्रशासकीय अधिकारी होते. देशमुख, देशपांडे, कुलकर्णी, पाटील जे असतील ते त्या कालखंडात, त्यांच्या सहभागाशिवाय आणि त्यांच्या आपण म्हणू की सहमतीशिवाय, सहकार्याशिवाय हे काम होणं नव्हतं अर्थव्यवस्था निर्माण करणं. म्हणजे शिवछत्रपतींना फक्त स्वतःचं राज्य चालवायचं असतं, त्यांनी कोणाची तमा बाळगली नसती. पण शिवछत्रपतींना रयतेचं राज्य आणायचं होतं, रयत सुखी करायची होती. त्याच्यासाठी जे मनुष्यबळ लागणार होतं, ते मनुष्यबळ शिवछत्रपतींकडे काय कोणत्याही मध्ययुगीन राजाकडे त्या काळामध्ये नव्हतं. म्हणून जुनी वतनदारी पद्धत नष्ट करता येणं शिवछत्रपतींना शक्य नव्हतं. आता बोलता बोलता आपण बोलून गेलो, ते कारण नंबर 2 आहे की मराठ्यांची त्या काळामध्ये वतनासक्ती आपण म्हणतो किंवा वतन लोभ एवढा होता. आता मराठ्यांनी म्हणायचं कारण असं की बहुतांश वतनही मराठ्यांकडेच होती त्या काळात. जी मोठमोठी मानाची वतनं होती, मोठमोठ्या पदाची वतनं होती, मोठमोठ्या अधिकाराची वतनं होती, ती मराठा समाजाकडेच होती. त्यामुळे मराठा समाजातल्या कुठल्याही मित्रांनी वाईट वाटून घेऊ नये मराठ्यांची वतनासक्ती म्हणलं तर. सर्व वतन मोठमोठे सर्व मराठा समाजाकडे होते. तर मराठ्यांची वतनसक्ती होती किंवा वतन लोभ होता त्या काळामध्ये, तो एवढा प्रबळ होता की हे लोक कार्यक्षम होते, हे लोक लष्करीदृष्ट्या प्रबळ होते, हे लोक बुद्धिमान होते, हे लोक कोणाचीही सेवा तत्परतेने करायला तयार होते. हे लोक कुठलंही दुर्गम कार्य असेल एखाद्या की जे कोणाच्याने होणार नाही, ते स्वतःच्या शिरावर घेऊन ती जबाबदारी पार पाडायला तयार होते. प्रसंगी प्राणाची बाजी लावायला तयार होते. पण कधी वतन मिळालं तर, वतन मिळालं तर तुमच्यासाठी काही करायला तयार आहे मी. वतन मिळालं तर मी तुमच्यासाठी माझ्या भाऊबंधांना मारायला तयार आहे, दुसऱ्या नातेवाईकांच्या बायका पोरांना मारायला तयार आहे, दुसऱ्या वतनदाराचे खून पाडायला तयार आहे, सगळं करायला तयार आहे. राजासाठी मी सगळं करायला तयार आहे. पण कधी राजा मला वतन देईल तर. म्हणजे मराठ्यांची वतनासक्ती एवढी प्रबळ होती की वतनाची कायमी दिल्यापासून, म्हणजे वतनाची वंशपरंपरेची हमी दिल्याशिवाय हे लोक कुठल्याही प्रकारची राजाची सेवा करायला तयार होतच नव्हते. आणि फक्त शिवछत्रपतींच्या बाबतीत नाही, दुसरा कुठला सुलतान जरी असेल तरी तो सुलतान जोपर्यंत यांना वतनाची हमी देत नाही तोपर्यंत हे लोक त्या सुलतानाची पण सेवा करायला तयार होत नसत. त्याच्यामुळं मराठ्यांचा हा स्वभाव ओळखून दुसरे जे सुलतान होते किंवा आदिलशाह असेल किंवा मोगल असतील, या मुस्लिम सत्ताधाऱ्यांनी मराठ्यांचा हा वतन लोभ पुरवण्याचं धोरण ठेवलं होतं. म्हणजे तो मागतोय ना वतन, देऊन टाका त्याला वतन, काय हरकत नाही. पुण्याची जहागिरी कोणाला तरी दिली मी किंवा एखाद्या ठराविक भूभागाची जहागिरी कोणाला तरी दिली मी, ते त्याला वतन म्हणून दिलं, पण तो माझ्यासाठी दुसऱ्या कोणाशी तरी लढायला उपयोगी तर पडतोय, तिथे तर कसूर करत नाही त्याला वतन मिळालं. मग त्यासाठी हे मुस्लिम सत्ताधीश जे होते हे हा मराठ्यांचा स्वभाव ओळखून त्यांना पूर्णपणे त्यांचा वतन लोभ पुरवत होते. त्याच्यामुळे जर शिवछत्रपतीने असं धोरण घेतलं असतं की मी कोणालाच वतन देणार नाही किंवा जिथे जिथं माझं राज्य जाईल तिथली सगळ्यांची वतनं खालसा करून टाकेल मी आणि कोणी वतनदार नाही आता, तर हे लोक महाराष्ट्रातून किंवा स्वराज्यातून उठून या मोगल सत्ताधीशांना किंवा मुस्लिम सत्ताधीशांना जाऊन मिळाले असते. आणि त्याच्यामुळं नुकसान राज्याचंच झालं असतं. कारण हा एक प्रशासकीय वर्ग होता, वतनदार वर्ग जो होता किंवा मराठा वर्ग जो होता, तो शिवछत्रपतींच्या आधीपासून पण मी म्हणलं की 8 प्रस्थापित घराणी होती महाराष्ट्रामध्ये आणि ती महाराष्ट्राचे राजेच होते एक प्रकारे. त्यांच्या हातामध्ये सर्व लष्करी नागरी सत्ता होती, प्रशासकीय सत्ता होती, त्यांना प्रशासनाचा अनुभव होता, गावं वसवण्याचा अनुभव होता. जर असं 2-250 वर्षाचा अनुभव असणारे अनुभवी लोक जर राज्य सोडून दुसऱ्या राज्याला जाऊन मिळाले तर तेवढे अनुभवी लोक आणायचे कुठून? भले ते वतनाच्या लोभाने राज्य सोडून गेले ही गोष्ट ठीक आहे, पण आणायचे कुठून? त्याच्यामुळे त्यातले जे लोक चांगलं काम करत असतील, जे लोक स्वराज्याचा आदर्श मानत असतील, स्वराज्याच्या धोरणाशी एकमत होत असतील, त्यांची वतनं नष्ट करू नयेत हे शिवछत्रपतींचं धोरण होतं. कारण हे जे वतनदार होते, वतनदार जर मुघलांना जाऊन मिळाले किंवा मुस्लिम सत्ताधीशांना जाऊन मिळाले तर त्यांचा वतनाचा लोभही पूर्ण होत असे, त्यांना वतनही मिळत असे किंवा त्यांची वतनं कायम राहत असत, शिवाय त्यांना अनियंत्रित सत्ताही त्यांच्या मुलखामध्ये गाजवता येत असे. मग ते सगळं सोडून महाराजांकडे राहून घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजायचं कारण काय होतं त्यांना? याच कारणासाठी हे सगळे वतनदार जे होते, मोठमोठे आपण म्हणतो मोरे, भोसले, निंबाळकर, मोहिते, सुर्वे, सावंत जे कोणी असतील, जे स्वराज्याच्या विरोधामध्ये उभे ठाकले होते, त्यांचा काही दोष नव्हता त्याच्यामध्ये. म्हणजे आपण त्यांना दोष नाही देऊ शकत त्यांनी स्वराज्याला विरोध केला म्हणून. त्यांना स्वराज्यामध्ये न येण्याचे भरपूर फायदे होते. ते फायदे सोडून ते स्वराज्यामध्ये कशाला येतील? सगळ्यात मोठं कारण होतं वतनाची आसक्ती. वतन मिळालं तर मला
वंशपरंपरागत रीतीनं उत्पन्न मिळत होतं, माझे भोगविलास चांगले चालत होते, मला काही कष्ट करायची गरज नव्हती. शिवछत्रपतींच्या कार्यामध्ये यायचं, वतनदार व्हायचं. म्हणजे वतन जरी शिल्लक राहिलं शिवछत्रपतींच्या कार्य, तरी जनतेचं कार्य करावं लागत होतं, काम करावं लागत होतं, पळावं लागत होतं. ते कुणी करावं? त्याच्यापेक्षा जाऊन मी मुसलमानी सत्तेमध्ये वतनदार होतो ना, ते मला कधी परवडतं आहे. या भावनेतून हे लोक स्वराज्याला विरोध करत होते. तर त्यावेळची जर परिस्थिती बघितली आपण, तर त्यांच्या जागी ते योग्यच होते. कोणी स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ सोडून का म्हणून जनतेच्या कार्याला स्वतःला झोंपून घ्यायचं. आज पण आपण म्हणतो ही मनच त्याच्यामुळं पडली, घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजायच्या कोणी तेव्हा. हे काम वतनदारांना त्यावेळेला करायचं नव्हतं, म्हणून ते स्वराज्याच्या कार्याला विरोध करत होते वतन सक्तीमुळे. ही आसक्ती 200-300 वर्ष जी महाराष्ट्रामध्ये भिनलेली होती, ती जनमानसातून ही आसक्ती वतनाची समूळ नष्ट करून, ही फक्त मराठ्यांमध्येच नव्हती, मराठ्यांना मोठमोठी वतनं मिळालेली होती. त्यामुळे मराठ्यांचे अधिकार मोठे होते, त्यामुळे मोठ्या अधिकारामुळे त्यांना जास्त आसक्ती होती वतनाची. पण आपण ग्रामसभा बघितली, आपण मागच्या भागामध्ये शिवकालीन वतन व्यवस्था या मालिकेमध्ये वतन व्यवस्थेचे सर्व घटक बघितले. तर वतन व्यवस्थेतला शेवटचा घटक जो होता महार समाज, तो पण वतनदारच होता. म्हणजे वर मराठी वतनासाठी मारामारी करत होते असं नाही, खाली जो महार समाज होता तो पण मांग समाजाशी वतनासाठी मारामारी करत होता. त्याचे तंटे बखेडे आपल्याला आढळून येतात पुराव्यामध्ये सापडलेले. सर्वच लोक वतनासाठी मारामारी करत होते. म्हणजे मोठ्या वतनदारापासून ते शेवटच्या वतनदारापर्यंत वतन व्यवस्थेमध्ये जी वतनाची आसक्ती होती, जनमानसामध्ये रुजलेली होती, ती वतनाची आसक्ती एका दिवसामध्ये, एका वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये, काही 100 वर्षामध्ये पण समूळ नष्ट करून त्या सर्वांना स्वराज्याभिमुख करणं, हे एका आयुष्यामध्ये शिवछत्रपती कोणालाच शक्य होणारं कारण नव्हतं. कोणाच्याने ही गोष्ट शक्य होणार नाही एका आयुष्यामध्ये, जी एवढी वतनासक्तीची समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये, जात धर्म विरहित, तिथे जात धर्माचा काही संबंध नाही, वतन प्रत्येकाला पाहिजे. वरपासून खालपर्यंत 200-250 वर्ष भिनली आहे, ती 50 वर्षाच्या एका आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती कशी नाहीशी करू शकेल? हे जर करायचं असेल तर हे करण्यासाठी समाजाला कोणीतरी नवीन तत्त्वज्ञान देणारा माणूस आला पाहिजे, नवीन लेखक निर्माण झाले पाहिजे, समाज निर्माण झाला पाहिजे. ते पुढचं कारण आहे. पण दुसऱ्या कारणाचं आपण जे म्हटलं की शिवछत्रपतींनी जुनी वतनं कायम ठेवली, त्याचं कारण मराठ्यांची आणि सर्वच वतनधारी लोकांची जी वतनासक्ती होती त्या काळामध्ये, वतन लोभ होता, तो जात नव्हता. 2-250 वर्ष त्यांनी त्यांना वतनाची आसक्ती झालेली होती. वतन त्यांनी 2-2.5 वर्ष उपभोगत होते ते, आणि फक्त मराठीच वर्षपातळीवर उपभोगत होते असं नाही. समाज व्यवस्था पूर्ण कुठल्या नाही कुठल्या वतनाशी बांधली गेली होती. 12 बलुतेदार, 18 आलुतेदार, फिरस्ते, गोसावी, बैरागी, भिकारीसुद्धा स्वतःला गावाचे वतनदार समजत असत. आपण त्या मागच्या भागामध्ये पाहिलं. मग ह्या सगळ्यांच्या मनातून ती वतनाची आसक्ती राजाने काढावी कशी जनतेच्या मनामध्ये बुजलेली होती. त्यामुळे एका झटक्यामध्ये नवीन राज्यव्यवस्था आल्यावर लगेच वतनदारी एका झटक्यात खालसा केली. असं करता येणं शिवछत्रपती काही कोणाच्यानेच शक्य नव्हतं, कोणालाही ते शक्य नव्हतं. त्यानं राज्यच बुडायची वेळ आली असती. म्हणून पण नाईलाजाने, मजबुरीमुळे, समाजामध्ये तळागाळाशी रुजलेल्या या वतनदारीच्या वतनासक्तीमुळे शिवछत्रपतींना वतनदारी पद्धत जुनी चालू ठेवणं शक्य झालं. कारण एका झटक्यामध्ये आपण बदल करायचं म्हटलं तर त्याचा फटका शेवटी राज्यव्यवस्थेलाच बसतो, राज्यच ढासळतं. म्हणून नाईलाजानं त्यांना जुनी वतनं होती ती शिवाजी महाराजांना पुढे चालू ठेवावी लागली. आता तिसरं जे कारण होतं की महाराष्ट्रामध्ये ग्रंथकार आणि तत्त्ववेत्यांची त्या काळामध्ये फार वानवा होती. म्हणजे मगाशी जे म्हणलं की समाजाच्या तळागाळामध्ये ही जी वतनासक्ती रुजलेली आहे, अगदी खोलवर रुजलेली आहे, वरपासून खालपर्यंत, ती जर काढायची असेल, आता राजा प्रत्येकाला जाऊन भाषण देऊ शकणार आहे काय? शिवछत्रपतींना कळलं की वतनदारी व्यवस्था नष्ट केली पाहिजे, ते त्यांना जाणवलं, खरी गोष्ट आहे. आता शिवछत्रपती काही गावागावामध्ये जाऊन भजन कीर्तन करणार आहेत का भारूड करणार आहेत ती वतन व्यवस्था नष्ट करावी म्हणून लोकांना समजावून सांगायला? राजा हे काम करू शकत नाही. एखाद्या समाजामध्ये जर तशा प्रकारचे ग्रंथकार निर्माण झाले किंवा तत्त्ववेत्ते निर्माण झाले, तर जनतेमध्ये ती भावना हळूहळू दृढमूल व्हायला लागते की या चुकीच्या प्रथा आहेत, दुष्प्रथा आहेत, या सोडून दिल्या पाहिजेत आपण आणि काहीतरी केलं पाहिजे. जर आपण पाश्चिमात्य देशांमध्ये बघितलं की मोठमोठ्या राज्यक्रांत्या झाल्या, त्याच्या मागे तिथे निर्माण झालेल्या आधी तत्त्ववेत्यांच्या ग्रंथकर्त्यांच्या भूमिका होत्या. सातत्याने काही तत्त्ववेत्यांनी ग्रंथकर्त्यांनी भूमिका घेतली होती, नीतीची घेतली होती, न्यायाची घेतली होती, काहीतरी तत्त्वज्ञानाची भूमिका घेतली होती. त्यातून जनता हळूहळू सुशिक्षित व्हायला लागली, सुविचारी व्हायला लागली आणि जनतेने मग ज्या कुप्रथा होत्या राज्यव्यवस्थेतल्या त्याला विरोध करायला सुरुवात केली. पण युरोपमध्ये असे जे ग्रंथकार आणि तत्त्ववेत्ते निर्माण झाले तसे मध्ययुगीन कालखंडामध्ये आपल्याला निर्माण झालेले दिसत नाहीत. मध्ययुगीन कालखंडामध्ये आपल्याला संत परंपरा निर्माण झालेली दिसते, संत निर्माण झालेले दिसतात मोठमोठे. पण संतांचं जे काम होतं ते संतांचं काम हे आध्यात्मिक क्षेत्रापुरतंच मर्यादित होतं. कोणत्याही संताने समर्थ रामदास वगळता राजकारणावर जास्त काही भाष्य केलं आहे किंवा राजकीयदृष्ट्या जनतेला जागृत करण्याचा प्रयत्न केला हे आपल्याला आढळून येत नाही. खरं तर
अशा प्रकारचे विचारवंत आणि ग्रंथकर्ते महाराष्ट्रात किंवा भारतात त्या काळी निर्माण झाले नाहीत आणि पुढे पण कधी निर्माण झाले नाहीत, जे जनतेला योग्य राजकारण काय शिकवतील, वतनदारी व्यवस्था चुकीची कशी ते शिकवतील. तसं करण्यासाठी महाराष्ट्राच्या साम्राज्य सत्तेसाठी आपल्याला ही जर वतनदारी पद्धत नष्ट करायची असेल तर जनमानसातूनही वतनदारी पद्धतीचं जे मूळ म्हणतो अनर्थाचं आहे आपण ते उपटून काढायचं असेल वैचारिक मूळ, तर ती साधना करणारे भजन कीर्तन भारुड याच्या रूपाने वेगवेगळे आपण म्हणतो की प्रवचन असतील किंवा जनतेला शिकवणारे आपण वेगवेगळे क्लासेस असतील, लेक्चर असतील किंवा पुस्तकं असतील, सातत्याने लिहिली गेली मांडली गेली भूमिका जनतेसमोर, तर जनतेतून नष्ट होईल ती. तसं कुणीही झालं नाही. आपल्याला जर शेकडो तुकाराम, शेकडो रामदास, शेकडो ज्ञानेश्वर निर्माण झाले असते राजकीय भूमिका स्पष्ट करणारे, आध्यात्मिक नाही, तर कदाचित शिवछत्रपतींचं काम सोपं झालं असतं आणि वतनदारी व्यवस्था नष्ट करता आली असते त्यांना. पण हे सर्व साधू संत होते आध्यात्मिक क्षेत्रात दुर्दैवाने. त्यामुळे महाराष्ट्राची आध्यात्मिक प्रगती झाली, पण राजकीय प्रगतीमध्ये राजकीय व्यवस्थेमध्ये बदल करण्यासाठी जे जनतेमध्ये प्रगल्भता किंवा परिपक्वता असायला पाहिजे ती त्या काळामध्ये नव्हती. त्याच्यामुळे पण छत्रपतींना माहीत असून किंवा शिवछत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळाला याची जाणीव असून, अगदी रामचंद्र पंत आम्हाला त्यांचं आपण धोरण पाहिलं आज्ञापत्रामध्ये, आपण असं म्हणू शकतो की शिवछत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळाला पण याची जाणीव होती की वतनदारी व्यवस्था नष्ट केल्याकडे जे राज्य काही राखलं जात नाही किंवा रयतेचं राज्य होत नाही. पण हे सगळे लोक जाणार कुठं जनतेला शिकवायला, मगाशी मी म्हटलं तसं. त्याच्यामुळे शिवछत्रपतींना या वतनासक्तीचा बिमोड करता आला नाही. असा एकही वैचारिक वारसदार, लेखक, तत्ववेत्ता, ग्रंथकार शिवछत्रपतींना लाभला नाही की जो जनतेमध्ये या गोष्टीचं प्रबोधन करेल. त्याच्यामुळे हा वतनदारीचा जो विषवृक्ष होता तो वतनदारीचा विषवृक्ष शिवछत्रपतींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये रोखून धरला स्वतःच्या ताकदीच्या बळावर किंवा स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या बळावर. पण शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर हा वतनदारीचा विषवृक्ष परत जोराने फोफावला 1-2 वर्षामध्ये आणि शिवछत्रपतींनी जी राजकीय क्रांती केली होती किंवा आर्थिक क्रांती केली होती जनतेसाठी ती परत त्याच्यामध्ये होरपळून गेली. मुख्य कारण हे आहे की एखाद्या राजाला जनतेचं प्रबोधन करण्यासाठी विचारवंतांची पण जोड लागते, राजकीय प्रबोधन करण्यासाठी विचारवंतांची जोड लागते, सामाजिक प्रबोधन करण्यासाठी, आर्थिक प्रबोधन करण्यासाठी विचारवंतांची जोड लागते. ती दुर्दैवाने शिवछत्रपतींना मिळाली नाही. त्याच्यामुळे पण शिवछत्रपतींना वतनदारी व्यवस्था पूर्णपणे नष्ट करण्यामध्ये फार मोठी अडचण निर्माण झाली आणि जुनी वतनदारी प्रथा त्यांना नाईलाजाने चालू ठेवायला लागली. आता हे सगळे शिवाजी महाराजांनी केलं कशासाठी, म्हणजे हा सगळा वतनदारांच्या विरुद्ध लढा द्यायचा कशासाठी, म्हणजे एवढा मी जर उद्या राजा झालो, माझ्याकडे सैन्य आहे, माझ्याकडे मंत्रिमंडळ आहे, मला महसूल गोळा होतो, मी आनंदाने जगू शकतो, जनता पण माझ्या पाठीशी असं आपण धरून चालू, जनता पण माझ्या विरोधामध्ये नाही आहे, मला हे उपद्व्याप करायची गरज काय वतनदारी मोडीत काढायचं. शिवछत्रपतींना वतनदारी मोडीत काढण्याचं कारण किंवा वतनदारांशी संघर्ष करण्याचं कारण हे होतं की वतनदारी व्यवस्था जी 200-250 वर्ष आधी महाराष्ट्रात प्रस्थापित झाली होती ती मुसलमानी राजवटीपासून, कर्तव्यापासून दूर गेलेली होती. प्रजेचं कल्याण हे वतनदाराचं मुख्य धोरण असलं पाहिजे. ते धोरण सोडून प्रजेवर अत्याचार आणि राजकारत्याचा करून मिळणाऱ्या धनाचा अपहार करून हे वतनदार कर्तव्यापासून दुरावलेले होते आणि जनता नागवली जात होती. त्याच्यामध्ये जनता नागवली जात असेल, जनता दुखी कष्टी असेल, गावं ओस पडले असेल, राज्य चालणार नाही, राज्याला उत्पन्न येणार नाही. मग राज्याला उत्पन्न येणार नाही तर स्वराज्य कुठून निर्माण व्हावं, लोकच राहत नाहीत, लांडगे राहत आहेत तर स्वराज्य कुठून निर्माण व्हावं. त्याच्यामुळे या वतनदारांच्या विरोधात भूमिका घेणं गरजेचं होतं. एक नवीन अर्थशास्त्र निर्माण करणं गरजेचं होतं. पण ते अर्थशास्त्र कशाचं असायला पाहिजे, बहुजनांचं अर्थशास्त्र असणं गरजेचं होतं. नेहमी आपण अर्थशास्त्र बघतो तर अर्थशास्त्र हे नेहमी सरकाराचं असतं, वेगवेगळी सरकारं असतात त्यांचं असतं, भांडवलदारांचं असतं, सत्ताधीशांचं असतं, मुठभर जो श्रीमंत वर्ग आहे त्याचं अर्थशास्त्र असतं, बहुजनांचं अर्थशास्त्र नसतं. शिवछत्रपतींना बहुजनांचं अर्थशास्त्र निर्माण करायचं होतं म्हणून शिवछत्रपतींना या वतनदारांच्या विरोधात लढावा द्यावा लागला. मराठ्यांचं जे राज्य आहे, जे आर्थिक धोरण त्या मराठ्यांच्या राज्यामध्ये शिवछत्रपतींनी राबवलं ते मराठ्यांच्या पराक्रमाच्या दृष्टीने किंवा रयतेच्या स्वराज्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्वाचं होतं. कारण असं बहुजनांचं अर्थशास्त्र दुसऱ्या कुठल्याही राजाने राबवलेलं आपल्याला दिसून येत नाही. कुठल्याही राजवटीमध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये मी अकबराची नेहमी स्तुती करतो, त्याने वतनदारी नष्ट केली म्हणून, पण अकबराने वतनदारी नष्ट केली पण अकबराला बहुजनांचं अर्थशास्त्र निर्माण करता आलं नाही. ही कमतरता राहून गेली जी शिवछत्रपतींनी निर्माण करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मग त्या बहुजनांचं अर्थशास्त्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणजे नक्की काय केलं शिवछत्रपतींनी. शिवछत्रपतींनी वतनदारी जरी नष्ट केली नाही तरी वतनदारांनी निर्माण केलेलं अराजक संपवलं जगात त्या मध्ययुगीन कालखंडात. किमान स्वराज्यामध्ये तरी वतनदारांचं अराजक संपलेलं होतं, थांबलेलं होतं, जनतेवरचा अन्याय अत्याचार थांबलेला होता. वतनदारी होती, नष्ट झाली नव्हती, पण आता वतनदार
जनतेवर अत्याचार करण्यामध्ये मोकळीक नव्हती, त्यांना स्वैराचार करता येत नव्हता. देशनायकांच्या आज्ञेमध्ये राहावं लागत होतं, सरकारी नोकरांच्या आज्ञेमध्ये राहत होतं. जे हक्क असतील ते हक्क जेवढे आहेत तेवढेच त्यांना मिळत होते. स्वतःहून वाढवून हक्क जनतेकडून जुलमानं ते घेऊ शकत नव्हते. वतनदार वर्गाची ही जी आपण म्हणतो की बेजबाबदार जुलमी सत्ता होती ती शिवछत्रपतींनी पूर्णपणे नष्ट केली. वतनदारी त्यांना नष्ट करता आली नाही, तरी शिवछत्रपतींनी जे देशक सत्ता होती, जी जनतेच्या भल्यासाठी काम करणारी देशक सत्ता होती, ज्या कारणाने देशक सत्ता निर्माण झाली होती, ग्रामसत्ता निर्माण झाली होती, त्या गोतसभेचं, देशक सभेचं, देशक सत्तेचं पुनरुज्जीवन केलं जनतेच्या भल्यासाठी काम करणाऱ्या सत्तेच्या रूपाने. आणि जो सर्व अर्थव्यवहार होता, राज्याचा जो अर्थव्यवहार चालला होता, तो जनताभिमुख केला. म्हणजे जनता डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य रयत, सर्वसामान्य शेतकरी आहे, तो सर्वसामान्य शेतकरी हा प्रमुख घटक मानून, गाव हा अर्थव्यवस्थेचा प्रमुख घटक मानून शिवछत्रपतींनी नवीन अर्थव्यवस्था चालू केली. सर्व अर्थव्यवहार हे शेतकरी आणि ग्रामसत्तेला डोळ्यासमोर ठेवून करायला सुरुवात केली. शेतकरी, रयत आणि रयतेचा उत्कर्ष हे सर्व या शिवछत्रपतींच्या अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट होतं. हे जे नवीन उद्दिष्ट शिवछत्रपतींना साध्य करायचं होतं, हे जे नवीन तत्त्व शिवछत्रपतींनी मराठ्यांना शिकवलं, ती शिवछत्रपतींनी केलेली खरी आर्थिक क्रांती होती. आता जो व्यवहार होता तो राजाभूमिक नव्हता. पूर्वीच्या काळी कसं असायचं की जनतेला लुबाडायचं आणि सर्व संपत्ती राजाच्या खजिन्यात गोळा करायची, मधल्यामध्ये आपल्याला जेवढी लुबाडता येईल तेवढी आपण लुबाडून घ्यायची स्वतःहून, ही अर्थव्यवस्था होती. आता शिवछत्रपतींनी अर्थव्यवस्था चालू केली, ती काय होती की आधी रयतेचं भलं करायचं. आधी रयत समृद्ध झाली पाहिजे. रयत समृद्ध झाल्या म्हणून तिच्या समृद्धतेचा काही वाटा राज्याला मिळाला पाहिजे, पण तो कधी रयत समृद्ध झाल्यावर, रयत लुबाडून नाही. हे रयतेच्या अर्थव्यवस्थेचं नवीन तत्त्व शिवछत्रपतींचं होते. नवीन अर्थव्यवस्था त्यांना आणायची होती. त्याच्यामुळे काय झालं की राजा आपल्या कल्याणाची चिंता वाहतो, ही कल्पनाच त्या काळामध्ये नवीन होती. हे मुस्लिम काळामध्ये मराठी जनता ही विसरूनच गेली होती की राजा हा जनतेच्या कल्याणासाठी असतो. राजा हा जनतेला नागवण्यासाठी असतो. राजा जनतेला प्रतारणा करण्यासाठी असतो, पिडण्यासाठी असतो. राजा हा वतनदारांच्या रूपाने जनतेला छळण्यासाठी असतो. हीच जनतेची भावना झालेली होती. परंतु शिवछत्रपतींच्या रूपाने जेव्हा ही नवीन अर्थव्यवस्था अस्तित्वात यायला लागली, जोर धरायला लागली, वतनदारांच्या अराजकतेचा बिमोड झाला, त्यावेळेला राजा आपल्या कल्याणाची चिंता वाहतो हे दिसतात. जो बहुजन समाज होता त्या काळामधला, मध्ययुगीन कालखंडामधला, त्याला एक नवीन दृष्टी मिळाली, नवीन बळ मिळालं, नवीन स्वाभिमान त्याच्यामध्ये जागृत झाला. त्याच्यानंतर जे स्वराज्य होतं ते स्वराज्य त्याला स्वतःचं वाटायला लागलं. समृद्धता आल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यामध्ये स्थिरता आणि समृद्धता आली. आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे त्याच्यामुळे एक नवीन चैतन्य निर्माण झालं सर्वसामान्य जनतेमध्ये आणि जनता स्वराज्यासाठी लढायला सिद्ध झाली. जनता स्वराज्यासाठी लढायला सिद्ध झाली. त्याबरोबर वतनदारांचं उरलं सुरलं पण जे काही आपण म्हणतो महत्त्व होतं ते आपोआपच कमी झालं. कारण आता राजा आणि प्रजा यांच्यामध्ये प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित झाला आणि तो प्रत्यक्ष संबंध फक्त प्रेमापोटी किंवा आपण म्हणतो मजबुरीपोटी नव्हता, तर एका ध्येयापोटी होता आणि ते ध्येय होतं स्वराज्य. या स्वराज्याच्या ध्येयापोटी राजा आणि प्रजा एक झाल्यामुळं, या नवीन अर्थव्यवस्थेमुळं आपोआपच वतनदारांचं महत्त्व जे होतं की जे मधल्यामध्ये झारीतले शुक्राचार्य बनले होते, ती त्यांची वतनदारी जरी जुनी कायम राहिली, हक्क इनाम कायम राहील, तरी त्यांचं आता महत्त्वच तेवढं राहिलं नाही. प्रजा राजाशी जोडली गेली, राजा प्रजेशी जोडला गेला आणि दोघंही मिळून स्वराज्यासाठी प्रयत्न करावे लागले. त्यामुळे वतनदारांना स्वतःचं अस्तित्व राखण्यासाठी स्वतःला आपण स्वराज्य कार्यामध्ये झोकून देणं गरजेचं झालं किंवा ती किंबहुना म्हणून आपण वतनदारांची मजबुरी होऊन बसली. सगळेच वतनदार जे स्वराज्यामधले होते ते शिवछत्रपतींबरोबर प्रेमाने आपुलकीने स्वराज्यासाठी नव्हते. काही लोकांचा जो भूभाग होता वतनाचा तो स्वराज्याच्या भूभागाच्या अंतर्गत येत होता, म्हणून त्यांना स्वराज्याचं अधिकार मानावा लागत होता, शिवछत्रपतींचा अधिकार मानावा लागत होता. पण त्यांची प्रजाच शिवछत्रपतींना सामील झाल्यामुळे त्यांची इच्छा नसली तरी पण त्यांना स्वराज्यामध्ये झोकून द्यावं लागलं. असे बरेचसे वतनदार आपल्याला आयाराम गयाराम झालेले दिसतात मधल्या काळामध्ये. सोडून गेले, परत आले, सोडून गेले, परत. त्याचं कारणच आहे की त्यांना मनापासून स्वराज्यामध्ये जायचं नव्हतं. पण आता राजा आणि प्रजा दोन्ही मिळून स्वराज्यासाठी लढत आहेत, तर माझं काही महत्त्वच राहिलं नाही. मी जर स्वराज्याच्या कार्याला पाठिंबा नाही दिला तर त्या नाईलाजाने पण काही वतनदार स्वराज्यामध्ये सामील झाले आणि वतनदारी व्यवस्थेचा आपण म्हणू शकतो की जी आधी जुलमी व्यवस्था होती तिची एक राजकल्याण अर्थव्यवस्था असं एक रूपांतर करण्यामध्ये शिवछत्रपतींना यश आलं. आणि हे यश येण्यामागं शिवछत्रपतींच्या काही मूलभूत प्रेरणा होत्या. पहिली प्रेरणा काय होती की शिवछत्रपतींनी अर्थमूलोही धर्म असं जे म्हणतात संस्कृतमध्ये, त्याचं महत्त्व जाणलं होतं. म्हणजे धर्मप्रेरणेला जर अर्थप्रेरणेची जोड दिली तरच या जगामध्ये असाध्य ते साध्य करता येईल हे शिवछत्रपतींना माहिती होतं.
म्हणून शिवछत्रपतींनी सर्वसामान्य जनतेच्या धर्मप्रेरणेला, ज्याला धर्मप्रेरणा शब्द धार्मिक अर्थाने घेऊ नका, धर्म म्हणजे तुम्ही जे योग्य कार्य करता तो धर्म तुमचा, तुम्ही जे योग्य कर्म करता तो धर्म तुमचा. वतनदाराचा धर्म आहे जनतेचं रक्षण करणं, राजाचा धर्म आहे जनतेचं रक्षण करणं. जनतेचा धर्म आहे, राजा जर जनतेच्या हितासाठी झटत असेल तर तो राजा जिवंत राहिला पाहिजे, तर जनतेचं राजाचं रक्षण करणं जनतेचा धर्म आहे. म्हणजे हा जी धर्मप्रेरणा आहे, या धर्मप्रेरणेला अर्थप्रेरणेची जोड, म्हणजे ही जी धर्म आहे, योग्य कर्म करण्याची तुमची इच्छा आहे किंवा तुमची जी योग्य कर्म करण्यासाठी जी तुम्ही कार्य करतात त्याला जर तुम्हाला अर्थकारण जर तुम्ही साधलं, तुम्हाला आर्थिक समृद्धता मिळाली, तर कुठली गोष्ट अशी नाही की जी असाध्य नाही. असाध्य ते कुठलं साध्य करता येणार नाही. हे अर्थव्यवस्था अशा प्रकारची निर्माण करून शिवछत्रपतींनी जनतेला दाखवून दिलं, फक्त जनतेला नाही तर वतनदारांना पण दाखवून दिलं की जनतेचं भलं करून पण तुमचे हक्क आणि इनाम घेऊन पण तुम्ही सुख शांततेने मनापासून राहू शकता. म्हणजे तुमचे हक्क शाबूत राहतील, तुमचे इनाम शाबूत राहतील, तुमचे अधिकार शाबूत राहतील, तुमचे आर्थिक जे काही तुमचे मोबदला आहे तो पण तुम्हाला मिळेल. पण तो तुम्ही जनतेकडून जुलमाने घ्यायच्याऐवजी जनतेकडून प्रेमाने घेतला, जनता तुम्हाला त्याच्यासाठी प्रेम द्यायला लागली, तुम्ही सुखशांतीने राहू शकाल. शिवछत्रपतींनी ही गोष्ट समृद्धता आल्यावर काय होते नवीन अर्थव्यवस्थेने जनतेला दाखवून दिली, वतनदारांना पण दाखवून दिली. आणि या सगळ्याचं फळ काय मिळालं, म्हणजे शिवछत्रपतींनी हा एवढा वतनदारांच्या विरोधात लढा दिला, वतनदारांच्या मनोवृत्तीमध्ये बदल घडवून आणला, जनतेच्या मनामध्ये बदल घडवून आणला, जनतेला स्वराज्यासाठी आपण म्हणतो की जे काय असेल ते सिद्ध केलं, जनतेला स्वराज्याच्या कार्यासाठी सिद्ध केलं. याचं फळ काय मिळालं, हे काय शेवटी याचा अंत काय झाला या गोष्टीचा आपण म्हणू, तर त्याचं जे आहे ते सारांश आहे तो शिवभारतकार कवींद्र परमानंद यांनी 10व्या अध्यायातल्या 32व्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. तो असा आहे, कदाचित मागे होऊ शकेल एखाद्या श्लोकाचा आकडा असेल तो, पण कवींद्र परमानंद असं म्हणतात की महाराष्ट्रो जनपदः तदानी तत्समाश्रयात अन्वर्थ तात मन्व भवत समृद्ध जनता निवित. वाचताना थोडा मागे पुढे होऊ शकतं, संस्कृत आहे, पण त्याचा अर्थ असा आहे की शिवाजीच्या आश्रयाखाली महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्राच्या जनतेमध्ये वतनदार पण आले आणि सर्वसामान्य जनता कुणबी रयत पण आली. शिवाजीच्या आश्रयाखाली महाराष्ट्राची जनता समृद्ध होऊन महाराष्ट्र नावाला सार्थकत्व प्राप्त झालं, हे कवींद्र परमानंद म्हणतो. म्हणजे शिवाजी महाराजांनी वतनदारांच्या विरोधामध्ये हा जो लढा उभारलेला होता, बहुजनांची अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा जो विडा उचललेला होता, त्याच्यासाठी जी वतनदारी पद्धत आड येत होती, ती वतनदारी पद्धत नष्ट न करता त्या वतनदारी पद्धतीला जुलमी व्यवस्थेमधून रयतेसाठी कार्य करणाऱ्या व्यवस्थेमध्ये परावर्तित करण्याचा जो प्रयत्न चालवलेला होता, त्याचं फळ शेवटी काय मिळालं, तर शिवाजीच्या आश्रयाखाली महाराष्ट्रातली जनता समृद्ध होऊन महाराष्ट्र नावाला सार्थकत्व प्राप्त झालं. याच्या आधी नुसतंच महाराष्ट्र, महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्र आहे काय, महाराष्ट्र जर वतनदारांमध्ये विभागलेला आहे, महाराष्ट्र जर रयत नागवली जाते, रयत पळून जाते, रयत परागंदा झाली, कोणाचा कोणाला पायपोस नाही, लोक स्वतःलाच गुलाम म्हणून विकतायत, गावं ओसाड पडलेत, जंगलं वाढलेत, कोल्हे लांडगे कुत्रे फिरतायत, माणसं दिसणार कुठे, हा महाराष्ट्र आहे काय, हा महाराष्ट्र होता. शिवछत्रपतींनी 1642मध्ये महाराष्ट्राची सूत्र स्वतःच्या हाती घेण्याआधी हाच महाराष्ट्र होता. शिवछत्रपतींनी आपण म्हणतो 1664मध्ये किंवा आपण त्याच्यानंतर पण ज्यावेळेला 1674मध्ये म्हणू आपण, 64 थोडा आधी होईल, शिवछत्रपतींनी ज्यावेळेला राज्याभिषेक करून घेतला स्वतःला आणि शिवछत्रपती छत्रपती झाले, त्यावेळेला जो महाराष्ट्र निर्माण झालेला होता, त्यावेळेला महाराष्ट्र हे एक समृद्ध राज्य, महाराष्ट्र हे एक शक्तिशाली राज्य, महाराष्ट्र एक स्वाभिमानी राज्य, महाराष्ट्र हे कुठल्या तरी ध्येयासाठी लढणारं एक राज्य, असा एक भूभाग विकसित झालेला होता. जनता, वतनदार, प्रशासकीय अधिकारी आणि राजसत्ता, ज्याला आपण वतन व्यवस्थेचे सर्व भाग म्हणतो, राजसत्ता, देशक सत्ता, ग्रामसत्ता, कुटुंबसत्ता, हे सगळे एकत्र येऊन, धर्मसत्ता, हे सगळे एकत्र येऊन जे एक पंच म्हणतो आपण की 5 बोटांची एक मूठ बनली होती, ती वज्रमूठ बनली होती. महाराष्ट्र एक वज्रमूठ बनली होती आणि या वज्रमुठीचा ठोसा पुढे जाऊन औरंगजेबाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बसला की मुघलांचं साम्राज्य विस्कळीत झालं. औरंगजेबाच्या ही गोष्ट लक्षातच आली नाही. औरंगजेबाला असं वाटत होतं की शिवाजीचं राज्य म्हणजे डोंगरातला चुहा आहे, जो डोंगरातले 4-5 किल्ले म्हणजे शिवाजीचं राज्य आहे. पण औरंगजेबाला एक कळलं नाही की महाराजांनी महाराष्ट्र एक राष्ट्र बनवलेलं होतं, त्याच्यामध्ये सर्वांची समान भागीदारी होती, सर्वांचं समान ध्येय होतं, सर्वांची समृद्धता समान होती, कोणी गरीब आणि कोणी श्रीमंत नव्हता. जो तो आपापल्या ठिकाणी अधिकारी होता, ज्याला त्याला आपापल्या कष्टाचं फळ मिळत होतं, जो तो होता तो एका ध्येयाने भारलेला होता. खऱ्या अर्थाने ही भूमी
नुसतीच राष्ट्र नव्हती, नावालाच महाराष्ट्र नव्हती, तर खरोखर महाराष्ट्र बनलेली होती शिवाजी महाराजांच्या या संघर्षामुळं, की शिवाजी महाराजांनी संघर्ष फक्त वतनदारीच्या विरोधात केला नाही, शिवाजी महाराजांनी बहुजनांची अर्थव्यवस्था आणण्यासाठी संघर्ष केला, त्याच्यामुळे साध्य होऊ शकलं. आणि कवींद्र परमानंदांनी त्याचं एकाच श्लोकामध्ये पण फार सुंदर वर्णन करून ठेवले की शिवाजी महाराजांनी हा जो काही अट्टहास केला त्याने शेवटी काय साध्य झालं, तर महाराष्ट्र नावाला सार्थकत्व प्राप्त झालं. आता फक्त ही भूमी नावालाच महाराष्ट्र नव्हती, नावाला महाराष्ट्र म्हणायचं आणि कोल्ह्या कुत्र्यांनी फिरायचं तिथं अशी अवस्था नव्हती इथे. आता ही खरोखर महान लोकांचं राष्ट्र झाली होती. शिवछत्रपतींच्या या धडपडीमुळं ही भूमी नावाला महाराष्ट्र न राहता खऱ्या अर्थाने महाराष्ट्र झाली. ही या शिवछत्रपतींच्या वतनदारांविरुद्धच्या लढ्याचं फलित होतं, यश होतं, असं कवींद्र परमानंद म्हणतो, मी नाही. पण तो जे म्हणतो ते खरोखर बरोबर आहे मनापासून असं मला वाटतं. म्हणून मी 10 भागांची मालिका बनवली की शिवछत्रपतींनी वतनदारांविरुद्ध लढा का दिला, का द्यावा लागला आणि त्याचं फळ काय मिळालं हे आपल्याला कळावं, हे मला अभिप्रेत होतं. म्हणून आपण ही 10 भागांची मालिका बनवली. जर आपल्याला ही मालिका आवडली असेल, आज ही मालिका इथे संपली आहे, आता आपण दुसऱ्या मालिकेला सुरुवात करणार आहोत. आपल्या एका मित्रांनी आपल्याला विचारलं आहे की गुढीपाडवा आणि संभाजी महाराजांचा मृत्यू यातला संबंध स्पष्ट करून सांगायचा. तर आपण ती एक मालिका बनवतो 10 भागांची, ती चालू होईल आता या व्हिडिओनंतर. पण ही मालिका जी आत्तापर्यंत आपण बनवली ती आपल्याला कशी वाटली, आशा आहे आपण मागचे सर्व हा जर व्हिडिओ आपण पाहत असाल तर आशा आहे की आपण याच्या मागचे पण 9 भाग पाहिले असतील. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण जर किमंतू लाईव्ह चॅनलचे सभासद असाल तर आपल्या सर्वांना विनंती आहे कृपया सर्व भाग पाहावेत. आणि ही एक थोडी वेगळ्या विषयावरची मालिका होती. शिवछत्रपतींचं एक वेगळं रूप, वेगळा संघर्ष समोर आणणारी मालिका होती. तर ही मालिका आपल्याला कशी वाटली ते आवर्जून सांगा, कारण आपल्या प्रेरणेचे, प्रोत्साहनाचे, कौतुकाचे 2 शब्द अशा प्रकारच्या वैचारिक अभ्यासपूर्ण मालिका बनवण्यासाठी प्रोत्साहन असतात, पुढच्या मालिका बनवण्यासाठी बळ देतात. तर आपल्याला खरोखर ही मालिका आवडली असेल, यातले विचार आवडले असतील, यातले शिवछत्रपतींच्या कार्याचं केलेलं मूल्यांकन, विवेचन आवडलं असेल तर आवर्जून कळवा. त्याच्याबद्दल काही जर आपण असहमत असाल एखाद्या मताशी तर असहमत असण्याचा पण आपल्याला अधिकार आहे. आपण माझ्याशी सहमत असू शकता किंवा असहमत पण असू शकता. आपल्याला प्रत्येकाला घटनेने असहमत होण्याचा अधिकार दिला आहे, त्याच्याबद्दल स्वागत आहे असहमतीच्या अधिकाराचा आणि आदर पण आहे आपल्या प्रत्येकाचा. आपण जर कोणी असहमत असाल तर तो विषय नाही आहे, पण आपली सहमती असहमती जी असेल ते सांगायला विसरू नका, ज्याच्यामुळे पुढच्या काही मालिका बनवण्यासाठी बळ मिळतं, नवीन विचार मिळतात, चर्चा होतात नेहमी पद्धतीने. आपण जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न नेहमीप्रमाणे कमेंटमध्ये विचारू शकता, प्रतिक्रिया देता त्यामध्ये विचारू शकता, व्हॉट्सअपवरून विचारू शकता, जीमेलवर विचारू शकता. मला जेवढं शक्य आहे तेवढं मी लवकरात लवकर प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतच असतो, कारण मला स्वतःला असं वाटतं की प्रश्नांची उत्तरं दिली गेली पाहिजेत. प्रश्नांची उत्तरं दिली तर समाजाच्या मनामधलं जे आपण म्हणतो गैरसमज असतात ते गैरसमज दूर व्हायला मदत होते, समाजामध्ये सकारात्मकता वाढायला मदत होते. त्यामुळे प्रश्नांची उत्तरं देण्याचा आपला प्रयत्न असतो. आपल्या मनात काही प्रश्न असतील तर जरूर विचारायला घाबरू नका. त्याचबरोबर आपण जर हा भाग पाहण्याच्या निमित्ताने प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर किमंतू लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण नवनवीन मालिका आपल्याला पाहता येतील. मालिका आल्या की त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. अशा प्रकारच्या संशोधनपूर्ण मालिका बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज असते. आपल्या या मालिकेला प्रायोजित करणारे श्री धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष श्री राजनराजे साहेब, त्यांचे देखील किमंतू लाईव्ह चॅनलतर्फे मनपूर्वक आभार. आपणही अशा प्रकारच्या नवनवीन अभ्यासपूर्ण मालिका बनवण्यासाठी फुल नाही फुलाची पाकळी मदत करू शकता. जर या मालिका आपल्याला आवडत असतील, हे विषय आपल्याला आवडत असतील, अशा प्रकारच्या अभ्यासपूर्ण मालिका समोर याव्यात असं आपल्याला वाटत असेल तर गुगल पेच्या माध्यमातून आपण मदत करू शकता. आपण चॅनलला मेंबरशिप घेऊन मदत करू शकता किंवा आपण म्हणतो की सुपर थँक्सच्या माध्यमातून मदत करू शकता. आपण उचललेला छोटा खारीचा वाटा पण एखादं छोटं पुस्तक विकत घेण्यासाठी मौल्यवान मदत होऊ शकते. शक्य असेल तर आपण मदत कराल तर आनंदच आहे, जेणेकरून एकाच प्रायोजकांवर सर्व भार पडणार नाही चांगल्या मालिका बनवण्याचा. भेटूयात आपण आता पुढच्या भागामध्ये एका नवीन मालिकेमध्ये. त्या मालिकेचं मी मगाशी थोडक्यात माहिती सांगितली की गुढीपाडवा आणि संभाजी महाराजांचा मृत्यू यांचा परस्पर संबंध काय आहे. याच्याबद्दल बरेच समज आहेत, गैरसमज आहेत. प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या मनोभूमिका आहेत. प्रत्येक समाजाच्या, प्रत्येक संघटनेच्या, प्रत्येक व्यक्तीच्या वेगळ्या मनोभूमिका आहेत. आपण पुरावे तपासणार नेहमी आपल्या पद्धतीप्रमाणे आपण पुराव्यांची छाननी करून संदर्भासहित काय सत्य समोर येतं ते पुढच्या 10 भागात त्या मालिकेमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. आपल्याकडे पाहण्यासाठी याच्या आधीच्या पण भरपूर मालिका आहेत ज्या आपण पाहू शकता नवीन मालिका येईपर्यंत. भेटूयात उद्या एका नवीन मालिकेसोबत. त्या मालिकेचं नाव आहे संभाजीराजे आणि गुढीपाडवा आणि संभाजीराजे यांचा मृत्यू यातील संबंध, हे या मालिकेचं नाव आहे. भेटूयात या नवीन मालिकेसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र,
जगदंब.